Friends, first of all, I welcome to all of you in the new session of English. Today we have to discuss about question paper format of 80 marks, that is final exam of our HSC board. Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, subject English, and standard 12. So, what kind of paper format may be there or will be there in the final examination? Final examचा आपलं पेपर फॉर्मॅट कसं असणार आहे? What will be the structure of the question paper? On that we have to discuss today. So, blueprint detail for class 12th overall evaluation 80 marks. ब्लूप्रिंट म्हणजे काय की प्रत्येक लेसनवर किंवा रायटिंग स्किल असेल, इट मे प्रोज पोएट्री रायटिंग स्किल or literature genre. So how many mark will be on which topic, that is given here, that we have to discuss. So first of all, because before that it was not fixed what kind of paper format may be there, but in the last week there was a training arranged by Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education. So first prose will be of 34 marks and no option will be given. कोणतेही ऑप्शन नसणार आहे यांच्यामध्ये. प्रोज सेक्शन मध्ये ऑल द क्वेश्चन विल बी कंपल्सरी. 34 मार्क्स किती असणार आहे? 34 with options. No option will be there. All the question will be compulsory. In the poetry section is of 14 marks. Poetry section किती मार्कासाठी? 14 marks. No option will be given there. All the question will be compulsory. सगळे क्वेश्चन कसे असणार आहे? Compulsory. You must attend every question. Now writing skill. When you talk about writing skill आपल्या मला वाटतं 3-4 writing skill we have to complete it. Now here writing skill is of 16 marks. Writing skill किती मार्काचे असणार आहे? 16 marks. And mark with options 48. म्हणजे every writing skill has some options. प्रत्येक writing skill ला ऑप्शन असणार आहेत. त्यामुळे रायटिंग स्किलचे ऑप्शन विथ मार्क्स किती आहे? 48 दाखवलेले आहे, परंतु ते किती मार्काचे असणार आहे? 16 मार्कचे असणार आहे. सो एव्हरी रायटिंग स्किल will be given to you and you can choose as per your wish, as per your preparation. म्हणजे तुम्हाला ज्याच्यामध्ये जास्त आवड असेल, जो टॉपिक चांगला जमत असेल रायटिंग स्किल मधला, that you can attempt there. At least 3 questions you have to attempt there. A novel as a genre. सो नोवेल किती मार्काचे असणार? नोवेलवर जो क्वेश्चन असणार आहे तो किती मार्काचा असणार आहे? इट विल बी ऑफ 16 मार्क्स. तो किती मार्काचा असणार आहे? 16 मार्क्स. अँड हियर ऑल्सो all the questions are compulsory. There will be no any option. इथे तुम्हाला कुठलेही ऑप्शन दिलं जाणार नाही. नोवेल मध्ये सुद्धा, नोवेल जे आहे नोवेल मध्ये सुद्धा एव्हरी क्वेश्चन विल बी कंपल्सरी. प्रत्येक क्वेश्चन इथं काय असणार आहे? आपल्यासाठी कंपल्सरी असणार आहे. अँड ऑप्शन विल बी गिवन ओनली फॉर द रायटिंग स्किल्स. ऑप्शन्स कुठे दिले जाणार आहेत आपल्याला? रायटिंग स्किल मध्ये. बट प्रोज पोएट्री अँड नोवेल ऑल द क्वेश्चन विल बी कंपल्सरी इन द फायनल एक्झामिनेशन. बोर्ड एक्झाम साठी ते काय असणार आहे? कंपल्सरी असणार आहे. नाव there may be confusion in your mind about a new question paper format. So far ABCD सेट वॉज फॉर यू. आय थिंक आतापर्यंत सगळ्यांना ABCD सेट असायचा, परंतु याच्या पुढे तुम्हाला कुठलाही ABCD सेट नसणार आहे. सगळ्यांना सेम क्वेश्चन पेपर असणार आहे. इथं नो ABCD सेट विल बी आस्क्ड or no ABCD set will be there in the final examination for English subject. So total marks will be of 80 marks. किती मार्क्स असणार फायनल एक्झामला? 80 marks and 20 marks oral exam. Now next, distribution of marks as per the questions in the activity sheet. जे टाइप ऑफ क्वेश्चन, जे ऍक्टिव्हिटी शीट तुम्हाला असणार त्याचे टाइप ऑफ क्वेश्चन आणि कोणत्या टाइपचे क्वेश्चन किती मार्काला असणार आहे, दॅट इज ऑल्सो गिवन हियर. सो ऑब्जेक्टिव्ह टाइप ऑफ क्वेश्चन विल बी ऑफ 18 मार्क्स. किती मार्क्स आहे? 18 मार्क्स. ऑब्जेक्टिव्ह टाइप मध्ये काय? आन्सर इन वन सेंटेन्स, मल्टिपल चॉईस, चूज, करेक्ट द फॉलोइंग असेल, ट्रू फॉल्स असेल, फिलिंग द ब्लँक्स असेल. ऑल दीज आर द पार्ट्स ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाइप ऑफ क्वेश्चन. त्यांना आपण काय म्हणतो? ऑब्जेक्टिव्ह टाइप ऑफ क्वेश्चन. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे शॉर्ट आन्सर टाइप. म्हणजे कमी शब्दामध्ये 2 ते 3 ओळीमध्ये उत्तर लिहा असेल, त्याला आपण काय म्हणतो? दॅट इज ऑफ 36 मार्क्स. हे किती मार्क्स साठी असणार आहे? 36 मार्क्स.
means 22.5 or 22.50% of mark on objective type of question. Now short answer type of question, 45% of the question out of 80 will be on short answer type. Short answer type चे क्वेश्चन चे किती पर्सेंटेज मार्क्स असणार, 45 मार्क्स, आणि मार्क्स किती असणार आहे, 36. लॉंग आन्सर टाइप ऑफ क्वेश्चन विल बी ऑफ 26 मार्क्स. किती मार्क्ससाठी असणार आहेत ते, 26 marks, that 32.5%. So in this way 80 marks are here. Objective type of question are of 80 marks, short answer type 36 marks, long answer type 26 marks. In this way total 80 marks. Now percentage 100%. Marks with option असेल तर 112 येईल. मार्क विथ ऑप्शन, ऑप्शन्स आर ओनली इन रायटिंग स्किल. रायटिंग स्किल हे लॉंग आन्सर मध्ये तुम्हाला लिहायचं आहे, अँड रायटिंग स्किल मध्ये फक्त ऑप्शन दिले जाणार आहे. इन अदर prose, poetry or novel, in that no option will be given to you. All the question will be compulsory. Now next, Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education subject English 12th. Now section 1. Section 1 मध्ये काय असणार आहे, what kind of question will be there in the activity sheet of 80 marks in the final examination. First section will be of prose section. In the prose section, in the first section, what will be asked? Reading for comprehension, language studies, summary, mind mapping. This will be included in the section number 1. Section number 1 मध्ये काय असणार आपल्याला, reading for comprehension, language study, summary, mind mapping. This will be asked in the prose section, that is section number 1. Question number 1A. Question number 1A मध्ये काय असणार आहे, read the extract and complete the activity given below. It will be of 12 marks. ती किती मार्काची असणार आहे, 12 मार्कची असणार आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट चा ए किती मार्कसाठी असणार आहे, 12 मार्क्स. इन दॅट सीन एक्सट्रॅक्ट फ्रॉम द सेक्शन नंबर 1 consisting of 275 to 300 words. So here scene paragraph will be given to you. इथं एक तुम्हाला scene passage दिला असेल. Scene passage means what? It will be from our टेक्स्टबुक. आपले टेक्स्टबुक मधला, टेक्स्टबुक कंटेंट मधला एक सीन पॅरेग्राफ घेतलेला असेल तर त्याला आपण म्हणतो सीन एक्स्ट्रॅक्ट किंवा सीन पॅरेग्राफ. दॅट विल बी ऑफ 275 to 300 वर्ड्स. किती मार्काचा असणार, किती वर्ड्स असणार आहे त्या पॅरेग्राफ मध्ये, 275 ते 300 वर्ड्स असणार आहे. दॅट विल बी सीन पॅरेग्राफ अँड इट इज ऑफ 12 मार्क्स. किती मार्काला असणार आहे तो, 12 मार्क्स. इन दॅट A1 क्वेश्चन नंबर फर्स्ट ए ग्लोबल अंडरस्टँडिंग. पहिला क्वेश्चन काय असणार आहे, ग्लोबल अंडरस्टँडिंग आहे, अँड दॅट क्वेश्चन इज ऑफ 2 मार्क्स. आता हा ग्लोबल अंडरस्टँडिंगचा जो क्वेश्चन असणार आहे तो किती मार्काला असणार आहे, 2 मार्काला असणार आहे. नाव व्हॉट डू यू मीन बाय ग्लोबल अंडरस्टँडिंग. आता ग्लोबल अंडरस्टँडिंग म्हणजे काय, दॅट यू हॅव टू सी हिअर. सो व्हॉट इज ग्लोबल अंडरस्टँडिंग, ओव्हरऑल अंडरस्टँडिंग ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. पूर्ण पॅरेग्राफ मधून जे समजेल ओव्हरऑल अंडरस्टँडिंग, दॅट इज ग्लोबल अंडरस्टँडिंग. त्याला आपण काय म्हणतो, ग्लोबल अंडरस्टँडिंग. मेसेज, त्याच्यामधला मेसेज काय, व्हॉट कॅन यू लर्न, व्हॉट लेसन कॅन यू लर्न फ्रॉम द पॅरेग्राफ, दॅट इज मेसेज. थीम, त्याची थीम काय आहे, मेन विषय काय आहे त्याचा. जिस्ट, व्हॉट इज द मेन आयडिया ऑफ the paragraph, that is we can say global understanding. Based on global understanding, that will be of 2 marks. तो किती मार्काला असणार आहे, 2 मार्क्सला असणार आहे. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन, दिस क्वेश्चन इज ऑल्सो ऑफ 2 मार्क्स. हा क्वेश्चन सुद्धा आपल्याला कसा असणार आहे, 2 मार्क्स साठी असणार आहे. सो नाउ व्हॉट डू यू मीन बाय कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल. नाउ लेट अस सी हिअर व्हॉट इज कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल. फॅक्ट्स आर स्कॅटर्ड इन द एक्स्ट्रॅक्ट. म्हणजे वेगवेगळे मुद्दे असतील ते स्कॅटर्ड झालेले असतील त्या एक्स्ट्रॅक्ट मध्ये, तर त्याला काय करायचे, त्याला आपल्याला क्वेश्चन कशा प्रकारे विचारलं, वेब फ्लो चार्ट मे बी दर. वेब असेल म्हणजे त्याला आपण म्हणतो जाळा तयार केले असेल, किंवा एखादी तुम्हाला डायग्राम दिलेला असेल त्याला आपण म्हणू शकतो फ्लो चार्ट असेल, कम्प्लीट द टेबल असेल, मॅच द फॉलोइंग असेल, कंप्लीट असेल, सिलेक्ट ऑल्टरनेटिव्ह असेल. तर या प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल मध्ये विचारले जातील. इट विल बी इन क्वेश्चन नंबर फर्स्ट ए टू कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन,
A3 question number first A in that sub question number 3 inference, interpretation or analysis it will be of also 2 marks. हा सुद्धा किती मार्काला असणार आहे 2 मार्क. Now what do you mean by inference, interpretation or analysis? Now that we have to see here. What do you mean by inference? Inference means deduce, guess, infer, to take out the meaning according to the text or the extract. Extract जो दिला असेल त्याच्यामधून अर्थ शोधणे किंवा त्या टेक्स्टचं मीनिंग काय असणार आहे. तर deduce, deduce means what? Arrive at the conclusion by the reason, draw as a logical conclusion. Logical conclusion काढणं त्याला आपण काय म्हणतो deduce. किंवा a fact or a conclusion, एखादा conclusion काढायचे असेल त्या पॅराग्राफ मधून किंवा त्या एक्स्ट्रॅक्ट मधून, that is called we can say deduce. Guess करायचे तुम्हाला. Infer, to take out the meaning according to the text. टेक्स्ट नुसार किंवा तो एक्स्ट्रा जो पॅराग्राफ दिलाय त्याच्यानुसार मीनिंग समजून घेणं, that is inference. Now what is interpretation? Interpretation means to interpret means what? To explain what you understand from the paragraph. त्या पॅराग्राफ मधून आपल्याला काय समजेल ते एक्सप्लेन करणं, स्पष्ट करणं, that is interpretation. What you understand or come to know after reading the text or extract. टेक्स्ट मध्ये काय जो पॅराग्राफ दिला असेल तो, एक्स्ट्रॅक्ट मध्ये सुद्धा काय जो पॅराग्राफ तुम्हाला दिलेला असेल तो समजून घेणे आणि त्याच्यातून तुम्हाला काय समजलं दॅट यू हॅव टू एक्सप्लेन, दॅट इज इंटरप्रिटेशन. त्याला आपण काय म्हणतो? इंटरप्रिटेशन. नाउ व्हॉट इज एनालिसिस? एनालिसिस में डिटेल स्टडी फ्रॉम ऑल एंगल्स. सगळ्या अँगलने, सगळ्या बाजूंनी अभ्यास करणं, डिटेल अभ्यास करणं किंवा डिटेल माहिती त्याच्याबद्दल आपल्याला मिळवणं, दॅट इज एनालिसिस. अँड देन यू हॅव टू डिवाइडिंग इन पार्ट्स, आणि ती एकत्र केलेली माहिती डिटेल स्टडी असेल ती काय करायची? डिवाइड इन पार्ट्स. या पार्ट्स मध्ये समजून घेणे. देन डिसेक्शन मीन्स व्हॉट? इंटरनल स्टडी. इंटरनल स्टडी म्हणजे जो तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट किंवा टेक्स्ट दिला असेल त्याच्या मुळापासून तुम्हाला काय माहिती चांगली वाटली तर ते आपण घेऊ शकतो, दॅट इज कॉल्ड डिसेक्शन. नाउ नेक्स्ट टाइप ऑफ क्वेश्चन, A for personal response. So what do you mean by personal response? किंवा personal response म्हणजे काय किंवा personal response types of question means what? Now let us see here. पर्सनल रिस्पॉन्स, दॅट इज A for क्वेश्चन नंबर फर्स्ट. ए मध्ये चौथा क्वेश्चन असणार आहे पर्सनल रिस्पॉन्स. आता पर्सनल रिस्पॉन्स मध्ये काय काय तुम्हाला एक्सप्रेस करायचंय? एक्सप्रेसिंग व्ह्यूज, तुमचे स्वतःचे व्ह्यूज काय, मत काय आहे, ओपिनियन काय आहे. युअर आयडियाज, सिमिलर सिच्युएशन, इमॅजिनिंग, सिमिलर सिच्युएशन मध्ये तुम्ही काय केलं हे सुद्धा तुम्ही इथे एक्सप्लेन करू शकता सेल्फ रिस्पॉन्सिव्ह क्वेश्चन मध्ये, एज पर द मिनिंग विच इज गिवन इन द एक्स्ट्रॅक्ट. एक्स्ट्रॅक्ट मध्ये जसं मिनिंग असेल त्या प्रकारचं सिमिलर सिच्युएशन असेल त्याच्याबद्दल आपल्याला रिप्लाय द्यायचा असतो, दॅट इज वी कॅन से पर्सनल रिस्पॉन्सिव्ह क्वेश्चन. आता इथं एक इन्फॉर्मेशन दिलेले आहे, व्हॉट कॅन बी इन्क्लूड इन द पर्सनल रिस्पॉन्स, व्हॉट इज एक्सपेक्टेड टू इन्क्लूड इन द पर्सनल रिस्पॉन्सिव्ह क्वेश्चन. दॅट लेट अस सी हियर. सेल्फ एक्सपिरियन्स, तुमचा स्वतःचा अनुभव, दॅट यू कॅन एक्सप्रेस इट. पॅरलल एक्सपिरियन्स, त्याच प्रकारचा एक्सपिरियन्स असला पाहिजे. एक्सप्रेसिंग व्ह्यूज, जे व्ह्यूज असेल ते एक्सप्रेस करतो, ओपिनियन असेल, आयडिया किंवा रिएक्शन. रिस्पॉन्स, व्हॉट विल बी अवर रिस्पॉन्स टुवर्ड्स दॅट थीम ऑफ द एक्स्ट्रॅक्ट ऑफ द टेक्स्ट. त्या टेक्स्ट बद्दल आपला एक रिस्पॉन्स काय असणार आहे? ऍग्री किंवा डिसअग्री असेल, किंवा सजेशन्स तुम्हाला द्यायचे असतील, सोल्युशन द्यायचं असेल, रिमेडीज काय असेल त्याच्याबद्दल ते दिलं पाहिजे. मेजर किंवा स्टेप्स असेल, ड्रॉ कंक्लुजन, त्याचं कंक्लुजन काय असेल, या प्रकारची इन्फॉर्मेशन आपण याच्यामध्ये देऊ शकतो. देन गिव्ह रिझन, इम्पॅक्ट, इन्फ्लुएन्स किंवा त्याचा इफेक्ट काय असणार आहे, कमेंट काय असणार आहे. समटाइम यू हॅव टू क्रिटिसाइज ऑल्सो, एखाद्यास तुम्हाला त्याच्यावर टीका सुद्धा करावी लागते. So this should be included in the personal responsive question, that is in question number first A, sub question number 4. Now A5 language study. A5 language study. आता language study मध्ये काय असणार आहे? Now let us see here. What do you mean by language study? टेक्स्चुअल एक्स्ट्रॅक्ट ग्रामर. इथे काय असणार? टेक्स्चुअल ग्रामर म्हणजे काय? टेक्स्टबुक मध्ये जे ग्रामर दिलेलं असेल तर ते ग्रामर आपल्याला विचारलेलं असेल. That will go 2 marks. 2 activities of 1 mark each. 2 ऍक्टिव्हिटी असतील, प्रत्येक ऍक्टिव्हिटी किती मार्काला असणार आहे? 1 मार्काला असणार आहे. असे
दोन ऍक्टिव्हिटी विल बी गिवन, पिक आउट द करेक्ट अल्टरनेटिव्ह असं तुम्हाला एक विचारलं जाऊ शकतो. त्याच्यानंतर डू एज डायरेक्टेड, ट्रान्सफॉर्मेशन और एडिट, म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये काहीतरी इन्सर्ट करायचं, भर घालायचं असेल किंवा काढायचं असेल, दॅट विल बी ऑल्सो आस्क्ड टू यू हियर इन द क्वेश्चन नंबर 1A5 लँग्वेज स्टडी. Now next question, A6 vocabulary. Now here vocabulary मध्ये कोणत्या टाइपचा क्वेश्चन असेल, let's see here. In the vocabulary, टू ऍक्टिव्हिटी ऑफ 1 मार्क, 2 मार्काला असणार आहे, पण टू ऍक्टिव्हिटी ऑफ 1 म्हणजे इच, म्हणजे प्रत्येक ऍक्टिव्हिटी आहे ती एका मार्काला तुम्हाला असणार आहे. ती ऍक्टिव्हिटी कशी असेल, लेट अस सी नाउ हियर. वर्ड रजिस्टर, शब्दावर आधारित कुठलाही टॉपिक तुम्हाला विचारला जाऊ शकतो. शब्दावर आधारित तुम्हाला कोणतेही शब्द प्रकार विचारला जाऊ शकतो. क्रॉसवर्ड पझल मे बी आल्सो आस्क्ड यू, इथे एखादा क्रॉसवर्ड पझल असेल ज्याला आपण कोडे म्हणतो, दॅट मे आल्सो आस्क्ड यू. वर्ड पझल असेल ते सुद्धा विचारलं जाऊ शकतं. रिडल, त्याला सुद्धा आपण एक प्रकारचा पझल आहे. इथं फिलिंग द ब्लँक्स असू शकतं. फाइंड अ वर्ड असू शकतं. फाइंड अ वर्ड म्हणजे तुम्हाला अपोजिट वर्ड शोधायचे असेल, सिनोनिम असेल, नाउन फॉर्म असेल, वर्ब फॉर्म असेल, ऍडजेक्टिव्ह फॉर्म असेल, किंवा मॅच द वर्ड. इथं तुम्हाला मॅच द पेअर म्हणून एका बाजूला अँटोनिम किंवा सिनोनिम दिले असेल ते तुम्हाला मॅच करायला दिले जाऊ शकतात. वर्ल्ड टाइप विचारला जाऊ शकतो. वर्ल्ड फॉर्म काय आहे तो विचारला जाऊ शकतो. So here you have to give more importance to this topic also, that is vocabulary. It will be of 2 marks. हा किती मार्काला असणार आहे, 2 marks. In this way question number 1A it is of 12 marks. हा किती मार्काला असणार आहे, 12 मार्कचा असणार आहे. Now question number first B, language study. नॉन टेक्च्युअल ग्रामर, इट विल बी ऑफ 4 मार्क्स. हा किती मार्काला असणार आहे, 4 मार्क्स. डू एज डायरेक्टेड, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस. इथं लँग्वेज स्टडी इज ऑफ 4 मार्क्स. इथं लँग्वेज स्टडीवर असणार आहे. पहिला आपण बघितलं लँग्वेज स्टडी, एक क्वेश्चन गेला आपला A5 मध्ये. तिथं आपण काय बघितलं, टेक्च्युअल ग्रामर, ते ग्रामर पुस्तकामधलं, परंतु इथं काय दिलं, नॉन टेक्च्युअल ग्रामर. हियर इट इन्क्लूड एनिथिंग दॅट इज इन द फील्ड ऑफ इंग्लिश ग्रामर. इथं तुम्हाला इंग्लिश ग्रामर मधला कोणताही टॉपिक तुम्हाला इथं विचारला जाऊ शकतो. अँड डू इज डायरेक्टेड मध्ये काय इन्स्ट्रक्शन दिलेले असतील त्या पद्धतीने तुम्हाला त्याच्यामध्ये बदल करायचा असेल, दॅट विल बी ऑफ 4 मार्क्स. डू इज डायरेक्टेड हे 3 मार्काला असणार आहे. अँड स्पॉट द एरर, इट विल बी ऑफ 1 मार्क. हा एक न्यू टॉपिक आहे तुमच्यासाठी, 11th ला नव्हता, हा 12th ला फक्त आहे. सो डू इज डायरेक्टेड इट विल बी ऑफ 3 मार्क्स, स्पॉट द एरर ऑफ 1 मार्क. इथं सुद्धा कोणत्याही टाईपचं ग्रामरचं तुम्हाला वाक्य दिलं जाऊ शकतो, त्याच्यामध्ये मिस्टेक कुठे ते तुम्हाला शोधायला दिली जाऊ शकते. सो हियर फॉर दिस टॉपिक यू हाव टू स्टडी डिटेल इन, मीन्स यू हॅव टू स्टडी ग्रामर इन डिटेल. ग्रामर तुम्हाला डिटेल स्टडी करावं लागेल या टॉपिक साठी. Now here question number 1A is for 12 marks. Question number first B is for 4 marks. In this way the first question total marks are 16 marks total असणार आहे first question. Now turn to second question. Now second question, it is similar with the question number 1A. क्वेश्चन नंबर फर्स्ट ए जो आहे तो सेकंड नंबर क्वेश्चन ए सेम असणार आहे. फक्त चेंज काय असणार याच्यामध्ये, हियर अनसीन एक्स्ट्रॅक्ट विल बी गिवन टू यू. अनसीन पॅसेज, पुस्तकातला नाही, बाहेरचा कुठला तरी एखादा पॅसेज तुम्हाला दिला जाईल. तो अबाउट 300 वर्ड्सचा असेल आणि क्वेश्चन टाइप सेम असणार आहे, सेम एज क्वेश्चन नंबर 1A. जसं ग्लोबल अंडरस्टँडिंग असेल, फॅक्च्युअल क्वेश्चन असेल, हे त्या प्रकारचे सगळे क्वेश्चन त्याच्यामध्ये असणार आहे क्वेश्चन नंबर 2A मधले. and that will be of 12 marks. and question number 2B मध्ये फक्त चेंज असणार आहे. बी मध्ये काय चेंज असणार आहे, फॉर्मॅट क्वेश्चन समरी रायटिंग असणार आहे. हियर क्वेश्चन नंबर फर्स्ट ए मध्ये ज्या प्रकारचे क्वेश्चन आहेत तोच टाइप क्वेश्चनचा असणार आहे. फक्त तिथं सीन पॅसेजवर क्वेश्चन असणार आहे, इथं अनसीन पॅसेजवर क्वेश्चन्स असणार आहेत. नाव समरी रायटिंग इट इन क्वेश्चन नंबर सेकंड बी. क्वेश्चन नंबर सेकंडच्या बी मध्ये काय असणार आहे, समरी रायटिंग. इट विल बी ऑफ 3 मार्क्स. किती मार्काला असणार आहे समरी रायटिंग, 3 मार्क्स. नाव व्हॉट इज समरी रायटिंग. समरी रायटिंग मध्ये आपल्याला कसे मार्क्स दिले जातात, नाव लेट अस सी हियर. समरी रायटिंग मध्ये कव्हरिंग ऑल इम्पॉर्टंट पॉइंट्स.
सगळे महत्वाचे मुद्दे त्याच्यामध्ये आलेले आहेत किंवा नाही, दॅट विल बी ऑफ 1 मार्क. हे किती मार्काला असणार आहे? 1 मार्काला. लँग्वेज आणि व्हॉकॅब्युलरी, भाषाशैली आणि शब्दरचना किंवा शब्द व्यवस्थित वापरलेले आहेत किंवा नाही, दॅट इज ऑफ 1 मार्क. ग्रामर, त्याच्यामध्ये ग्रामर, सेंटेन्स कन्स्ट्रक्शन असेल, टेन्स असेल तर ते व्यवस्थित तुम्ही वापरलेले आहेत किंवा नाही, दॅट इज फॉर 1 मार्क. इन दिस वे इट इज ऑफ 3 मार्क. अशा प्रकारे समर रायटिंग किती मार्काला असणार आहे? 3 मार्क्स. Writing the summary of above extract with a suitable title with the help of given points and hints. असं तुम्हाला टायटल तिथे दिलं जाणार आहे. Then question number second C, mind mapping. It will be of also 3 marks. Mind mapping हा सुद्धा तुम्हाला किती मार्कला असणार आहे? 3 मार्क्सला. Now what do you mean by mind mapping? Now let us see here. अनसीन एक्स्ट्रॅक्ट ऑफ अराउंड 200 वर्ड्स. अनसीन पॅरेग्राफ तुम्हाला दिला जाणार, पुस्तकाच्या बाहेरचा कुठलाही पॅरेग्राफ दिला जाणार आहे तो अबाउट 200 वर्ड आणि त्याच्यावर तुम्हाला माइंड मॅपिंग करायची आहे. माइंड मॅपिंगचा आपला टॉपिक झाले, त्याच्यामध्ये ड्रॉ डायग्राम असेल, पाय चार्ट असेल, फ्लो चार्ट असेल, टेबल असेल, इनकम्प्लीट टेबल असेल, या प्रकारचं तुम्हाला तिथं विचारला जाऊ शकतो. याच्यामध्ये मार्क्स कसे दिले जातात? नाव लेट अस सी हियर. कव्हरिंग ऑल पॉइंट्स इज ऑफ 2 मार्क्स. Presentation is of 1 mark. In this way it is of 3 marks. Now mind mapping frame कसं करायचं? Develop a mind mapping frame design using your own ideas. तुम्ही स्वतःच्या आयडियाने ते डिझाईन करू शकता, जसं तुम्हाला दिलं असेल तसं. थॉट्स असेल, कन्सेप्ट असेल, ती इल्युस्ट्रेट मध्ये एक्सप्लेन करायचे. डेव्हलप ऑन द गिवन टॉपिक, त्या टॉपिकवर तुम्हाला ती डेव्हलप करायची आहे. नाव क्वेश्चन नंबर 2 आहे, जो 2 जो आहे तो किती मार्काला असणार आहे? तो 18 मार्क्सला. फर्स्ट क्वेश्चन आपण किती मार्काचा बघितला? 16 मार्क्स. तर सेकंड क्वेश्चन किती मार्काला आहे? 18 मार्क्स. हाऊ दिस 18 मार्क्स आर देअर? क्वेश्चन नंबर सेकंड, A is 12 marks, A is of 12 marks, B is of 3 marks and C is of 3 marks. So 12 and 3 15, 15 and 3 18. So in this way it is of 18 marks. असा प्रकारे हा क्वेश्चन किती मार्काला असणार आहे? 18 मार्क्सला असणार आहे. नाउ सेक्शन नंबर 2. सेक्शन नंबर 2 is 2 includes poetry and appreciation. पोएट्री सेक्शन असणार आहे पूर्ण, त्याच्यामध्ये पोएट्री आणि अप्रिशिएशन. सो क्वेश्चन नंबर 3A, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ऍक्टिव्हिटी गिवन बिलो. जी ऍक्टिव्हिटी दिली आहे ती आपण समजून घ्यायचे. नाव हियर A1 जो क्वेश्चन नंबर 3 जो आहे त्याच्यामधला A, इट इज ऑफ 10 मार्क्स. हा 10 मार्क्सला असणार आहे. याच्यामध्ये क्वेश्चन कसे असणार आहे? ग्लोबल अंडरस्टँडिंग मीन्स ओव्हरऑल अंडरस्टँडिंग ऑफ द पोएम. आता ग्लोबल अंडरस्टँडिंग काय असते सेपरेटली आता सांगायची आवश्यकता नाही. आय हॅव एक्सप्लेन टू यू इन द क्वेश्चन नंबर फर्स्ट A. देन इन्फरन्स, इंटरप्रिटेशन, एनालिसिस, that is of 2 marks. Personal response is of 2 marks. Personal response सुद्धा I have explained to you. Then poetic device, that is of 2 marks. Creativity, compose 2 or 3 lines, that is of 2 marks. In this way, in the section number 2 poetry section, question number 3A, it is of 10 marks. First question global understanding, inference, interpretation, analysis. Third one personal response, fourth one poetic devices, fifth one creativity. Here you have to compose your own lines. Some line of the poem will be given to you and you have to compose your own lines, 2 or 3 lines. It will be of 2 marks. In this way it is of 10 mark. Now question number 3B, appreciation. So in appreciation is of 4 marks. Appreciation किती मार्काला असणार आहे? 4 marks. So here scene extract of 10 to 15 line from another poem not asked in the question number 3A. आता क्वेश्चन नंबर 3A मध्ये नसेल अशी दुसरी पोएम इथे तुम्हाला दिली जाणार आहे. क्वेश्चन नंबर 3A मध्ये जी पोएम असणार आहे तर ती पोएम इथे विचारली जाणार आहे. इट विल बी नॉट रिपीटेड. क्वेश्चन नंबर 3 in a question number 3A, any poem will be asked, but that will not repeated in the question number 3B. Question number 3B मध्ये ते repeat होणार नाही. Another poem will be given to you.
त्यामुळे इथे दिले बघा नोट आस इन द क्वेश्चन नंबर 3A. क्वेश्चन नंबर 3A मध्ये नसेल, त्या पोईंटवर तुम्हाला इथे क्वेश्चन विचारले जाणार आहे. दॅट विल बी अप्रिशिएशन. ते अप्रिशिएशन साठी असणार आहे 4 मार्क्स. आता अप्रिशिएशन मध्ये तुम्हाला काय लक्षात घेतलं जाणार आहे, थीम अँड द सेंट्रल आयडिया ऑफ द एक्शन दॅट यू हॅव टू अंडरस्टँड, दॅट इज ऑफ 2 मार्क्स. टाइप ऑफ लँग्वेज अँड स्टाइलिस्टिक फीचर्स ऑफ गिवन एक्स्ट्रॅक्ट, इट इज ऑफ 1 mark. And last, personal response and opinion, it is of 1 mark. In this way the appreciation is of 4 marks. असं तुम्हाला appreciation किती मार्काला असणार आहे, 4 marks. आता क्वेश्चन नंबर 3A किती मार्काला असणार, लेट अस सी. क्वेश्चन नंबर 3A is of 10 marks, B is of 4 marks. In this way it is 14 marks. So question number first is of 16 marks, second is for 18 marks, and third is for 14 marks. Now writing skill, section 3, writing skill. section 3 काय आहे, writing skill आहे. आता writing skill, complete the activity as per the instructions given below. आता instruction नुसार तुम्हाला काय करायचे, हे क्वेश्चन सोल्व करायचे. इट इज ऑफ 16 मार्क. ही रायटिंग स्किल किती मार्कासाठी असणार आहे, 16 मार्क्स. आता हे 16 मार्क कसे डिवाइड केलेले आहेत, नाव लेट अस सी हियर. 16 मार्क्स मध्ये क्वेश्चन नंबर 4 चा ए आहे, त्याच्यामध्ये काय विचारलं तुम्हाला, ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज, ग्रुप डिस्कशन. हे तिघे ऑल 3 ऍक्टिव्हिटीज will be provided on base of writing skill. हे सगळे रायटिंग स्किल आहेत. ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज असेल, स्टेटमेंट ऑफ पर्पज असेल किंवा ग्रुप डिस्कशन असेल, हे तिघही तुम्हाला रायटिंग स्किल दिलेले असतील. यू हॅव टू सिलेक्ट वन. याच्यामधली तुम्हाला कोणती तरी एक लिहायची आहे. इट विल बी ऑफ 4 मार्क्स. सो द ऑप्शन्स आर अवेलेबल हिअर फॉर यू इन दिस टॉपिक. आणि इथे या टॉपिक मध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि हे ऑप्शन्स तुम्ही सिलेक्ट, यांच्यामधून सिलेक्ट करून एक तुम्हाला फक्त लिहायचं आहे. दॅट इज इन क्वेश्चन नंबर 4A. अँड इन 4B, ईमेल रायटिंग, रिपोर्ट रायटिंग, इंटरव्यू. Here also 3 options will be given to you. You have to select one and that you have to write. It will be of 4 marks. And now next, speech writing, comparing, expansion of ideas. Here also 3 activities will be given to you. You have to select one and that you have to write. इथं सुद्धा writing skill 3 क्वेश्चन तुम्हाला असणार आहे. ते तुम्हाला 1 select and you have to write. It will be of 4 marks. And then क्वेश्चन नंबर 4D, इट इज ऑल्सो ऑफ 4 मार्क्स. रिव्ह्यू तुम्हाला लिहायचा आहे. रिव्ह्यू असेल, ब्लॉग असेल किंवा अपेल, यांच्यामधला कोणत्या तरी तुम्हाला एक लिहायचं आहे. ऑप्शन्स विल बी गिवन टू यू. ऑप्शन मीन्स रिव्ह्यू ऑल्सो गिवन टू यू, ब्लॉग्स ऑल्सो गिवन टू यू, अँड अपेल रायटिंग ऑल्सो. सो यू हॅव टू राईट 1. सो इन दिस वे क्वेश्चन नंबर 4 इज ऑफ 16 मार्क्स. असं प्रकारे आपल्या क्वेश्चन नंबर 4 जो असणार आहे तो 16 मार्क्स. नाउ हियर यू कॅन सी फॉर क्वेश्चन नंबर फर्स्ट 16 मार्क, क्वेश्चन नंबर सेकंड 18 मार्क, क्वेश्चन नंबर थर्ड is of 14 marks, and question number 4 is for 16 marks. Now the last section is the section number 4, that is literary genre novel. It is of 16 marks. हे सुद्धा किती मार्काला आहे, 16 मार्क्सला आहे. Now how this question will be framed. हे क्वेश्चन कसे फ्रेम केलेले असणार आहे. Now let us see here. Complete the activity given below as per the instruction. It is of 4 marks. क्वेश्चन नंबर 5 मधला आहे, किती मार्काला असणार आहे, 4 मार्क्स. ऍक्टिव्हिटी ऑन हिस्टरी ऑफ नोवेल. हिस्टरी ऑफ नोवेल वर हा लेसन, हा क्वेश्चन असणार आहे. क्वेश्चन नंबर 5 मधला ए जो आहे तो 2 मार्क्स. मग ऍक्टिव्हिटी ऑन हिस्टरी ऑफ इंग्लिश नोवेल 2 मार्क्स. ऍक्टिव्हिटी ऑन हिस्टरी ऑफ इंग्लिश नोवेल दॅट इज ऑल्सो 2 मार्क्स. नाव इथं तुम्हाला काय काय विचारलं जाऊ शकतो. नाव लेट अस सी हियर. ऍक्टिव्हिटीज टू बी फ्रेम ऑन MCQ, मल्टिपल चॉईस ऑफ क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. याच्यावर मॅच द कॉलम्स विचारले जाऊ शकतात. क्रोनॉलॉजिकल ऑर्डर तुम्हाला अरेंज करायला सांगितलं. क्रोनॉलॉजिकल म्हणजे हिस्ट्रीनुसार जसं तुम्हाला घडत गेलं असेल तसं तुम्हाला लिहायला, तसं करायला तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. फिलिंग द ब्लँक्स विचारले जाऊ शकतात. ट्रू फॉल्स विचारले जाऊ शकतात. एलिमेंट्स ऑफ नोवेल और एनी अदर नोवेल ऍक्टिव्हिटी कॅन बी आस्क्ड हियर ऑन दिस क्वेश्चन. हे क्वेश्चन कसे असणार आहे, टोटली बेस्ड ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश नोवेल. हे दोघंही क्वेश्चन 2 दिले तुम्हाला. क्वेश्चन नंबर 5 दोघंही कशावर असणार आहे, ऍक्टिव्हिटी ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश नोवेल वर असणार आहे पूर्णतः. आणि इथं तुम्हाला पॅरेग्राफ विल बी नोट गिवन. पॅरेग्राफ दिला जाणार नाही. एनी ऍक्टिव्हिटी विल नॉट बी रिपीटेड इन द सेम सब क्वेश्चन. इथं दोघांमध्ये रिपीट होणार नाही. आता समजा ऍक्टिव्हिटी ऑन हिस्ट्री ऑफ नोवेल मध्ये फर्स्ट मध्ये तुम्हाला जर
एमसीक्यू दिले असतील तर सेकंड मध्ये तुम्हाला एमसीक्यू नसणार आहे, तिथं मॅच द फॉलोइंग असू शकतात, फिलिंग द ब्लँक किंवा ट्रू ऑर फॉल्स, म्हणजे व्हरायटी ऑफ द क्वेश्चन विल बी आस्क्ड टू यू हियर. So activity in question number 5A will be based on textbook content. Number 4.1 that is हिस्ट्री ऑफ इंग्लिश नोवेल, त्याच्यावर पूर्ण क्वेश्चन असणार आहे क्वेश्चन नंबर 5 च्या ए मध्ये. Question to be framed on elements such as a plot, structure and the theme. Now question number 5B. Answers in about 50 words to the question given below. आता इथे जे क्वेश्चन असणार आहे तुम्हाला ओरली लिहायचे असणार आहे सुद्धा, आणि 50 वर्ड्स मध्ये तुम्हाला क्वेश्चन लिहायचे असतील. त्याच्यामध्ये काय काय विचारले जाणार तुम्हाला, क्वेश्चन टू बी फ्रेम ऑन एलिमेंट्स सच एज प्लॉट. आता नोवेलचे जे एलिमेंट्स आहे त्याच्यावर तुम्हाला इथे क्वेश्चन विचारले जाणार आहेत. प्लॉट असेल, स्ट्रक्चर असेल, थीम असेल, सेटिंग असेल, लँग्वेज असेल किंवा कॅरेक्टर असेल. आय थिंक वी हॅव कम्प्लिटेड दिस टॉपिक. हा टॉपिक जवळजवळ आपला कम्प्लीट झालेला असेल कदाचित. तर या टॉपिकवर तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाणार आहे. मिनिमम आन्सर किती वर्ड्स असलं पाहिजे तुमचं, 50 वर्ड्स. सो त्याच्यामध्ये कसं प्रकार असेल बघा, डिस्क्राईब. आता तुम्हाला प्लॉटवर क्वेश्चन असेल तर डिस्क्राईब द प्लॉट, एक्सप्लेन द प्लॉट, एक्सप्लेन द सेटिंग, थीम, कंपेअर किंवा कंपेअर करायला सांगितलं असेल, कॉन्ट्रास्ट तुम्हाला विचारला जाऊ शकतो, नेम असेल एखाद्या कॅरेक्टर त्याच्यावर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, किंवा डिस्कस असं म्हटलं असेल दॅट विल बी ऑफ 2 मार्क्स. हे किती मार्काला असणार आहे तुम्हाला, क्वेश्चन नंबर 5B चा पहिला असणार आहे 2 मार्क्सला, दुसरा असणार आहे 2 मार्क्स. तिचं काय विचारलं जाणार, इल्युस्ट्रेट, इंटरप्रेट पाहिजे, इंटरप्रेट असेल, नॅरेट, जस्टिफाय, फाइंड, आयडेंटिफाय, या प्रकारचे तुम्हाला क्वेश्चन असतील. वेगवेगळ्या प्रकार आहे, त्याच्यामध्ये कोणतरी प्रकार तुम्हाला इथे विचारला जाणार आहे. सो हियर ऑप्शन इथे तुम्हाला दिले जाणार नाहीत. दॅट यू हॅव टू कीप इन युअर माइंड. कंपल्सरी क्वेश्चन विल बी आस्क्ड टू यू. 2 + 2 इट इज ऑफ 4 मार्क्स बेस्ड ऑन 4.2. आणि हे पूर्ण क्वेश्चन कशावर आधारित असणार आहे, 4.2. आणि 4.2 कोणता आहे, टू सर्व विथ लव दिस नोवेल. आणि या नोवेलवर पूर्ण हे क्वेश्चन असणार आहे क्वेश्चन नंबर 5B. Then question number 5C, answer in about 50 words. इथं सुद्धा answer in about 50 words to describe the given below. इथं सुद्धा question to be frame elements such as a plot, structure, theme, setting, language and character. It is of 4 marks. इथं सुद्धा describe, explain, compare, contrast. Now one thing you have to keep in your mind. इथं सुद्धा describe जर तुम्हाला question number 5B मध्ये असेल तर 5C मध्ये तुम्हाला describe ने explain करायला सांगितलेलं असेल कदाचित, कंपेअर करायला सांगितलं असेल, कॉन्ट्रास्ट करायला सांगितलं असेल. आणि इल्युस्ट्रेट जर असेल तुम्हाला क्वेश्चन नंबर 5B, देन इन द क्वेश्चन नंबर 5C इल्युस्ट्रेट विल बी नॉट देअर. सो व्हरायटी ऑफ द क्वेश्चन विल बी आस्क्ड टू यू हियर. सो हियर क्वेश्चन नंबर 5B, क्वेश्चन नंबर 5C, क्वेश्चन टाइप्स आर सेम बट that is based on, means question number 5B based on 4.2 and question number 5C based on 4.3, that is around the world in 80 days. Now question number 5D, answer in about 50 words to the question given below. Here also plot, structure, theme, setting, language हा सुद्धा सेम असणार आहे, फक्त it will be on different lesson based on 4.4. तो कशावर असणार आहे, 4.4, that is 4.4, the sign of 4. On this the question number 5D will be बेस्ट. हा क्वेश्चन नंबर 5D हा टोटली कशावर बेस्ड असणार आहे, कशावर आधारित असणार, 4.4, दॅट इज द साइन ऑफ 4. नाउ इफ यू हॅव एनी क्वेरी